जय श्रीराम। 14 ऑक्टोबर ही तारीख मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणार आहे। दुसऱ्यासाठी जगता जगता स्वतःला पाटील पाटील म्हणून अभिमान वाटला खरा, पण आम्हाला पाटील पाटील म्हणत बाकीचे कधी पुढे निघून गेले कळलंच नाही। कायम शांततेचा मार्ग पुढे करत असताना 58 मोर्चे शांततेच्या मार्गाने काढले, पण मूक मोर्चाची भावनाच कोणाला कळली नाही। आमच्या बापजाद्यांनी ज्यांच्या सतरंजा उचलून त्यांना मोठं केलं तेही आम्हाला विसरून गेले। त्यांच्या खो खो आणि कबड्डीच्या इकडून तिकडे आणि तिकडून इकडेच्या तमाशाच्या नादात आंदोलन मूक मोर्चे मात्र निशब्द होऊन गेले। आरक्षणाचं भूत मानगटीवर बसल्यामुळे मोठमोठ्या स्वप्नांचा पाठलाग करत असताना परीक्षेत 720 पैकी 580 मार्क मिळून सुद्धा आमच्या मुलांचे ऍडमिशन होऊ शकले नाही। तेथे 200, 250, 280 मार्क सुद्धा भारी पडायला लागले। स्वतःला शिवरायांचे मराठे म्हणताना अभिमान वाटावा की या व्यवस्थेचे बळी पडलेले मराठे म्हणून स्वतःची लाज वाटावी अशी व्यवस्था झाली। त्याच वेळी अंधारात एखाद्या दिव्याची वाद मिनमिनती दिसावी आणि ती धगधगत असताना कुणीतरी तिला विझवण्याचा प्रयत्न करावा आणि तिचा भडका व्हावा आणि अंधारातील प्रकाशाचा किरण दिसावा आणि मनोज जरांगे पाटील नावाचा छावा याच मातीतून अंतराळी सराटी या ठिकाणी उदयास यावा आणि कोणताही नेतृत्व नसलेल्या हक्काच्या लढाईला सक्षम नेतृत्व मिळावं आणि उद्रेक व्हावा माणसांचा आणि गुरुत्वाकर्षणासारखा ओढला जावा अख्खा मराठा समाज आणि उगवला 14 ऑक्टोबरचा दिवस। कुणाचं पाठबळ नाही, कुणाचा पैसा नाही, स्वतःच्या मनापासून स्वतःच्या हक्कासाठी गावागावातील घराघरातून तरुण आबालवृद्ध कुटुंब मिळेल त्या साधनाने एकवटले गेले आणि मनोज जरांगे पाटील यांना भेटण्याची उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली। मनोज जरांगे पाटलांना एकदा नव्हे तर दोनदा सकल मराठा समाजाला संबोधित करावा लागला इतका समाज त्या ठिकाणी गोळा झाला। त्यातील प्रमुख मुद्दे सरसकट मराठा आरक्षण। आपल्याला हे आरक्षण देताना समाजातील इतर समाजातील कोणत्याही बांधवांच्या आरक्षणाला धक्का पोहोचणार नाही, असं आरक्षण आम्हाला मिळावं अशी अपेक्षा व्यक्त करत कोपर्डीच्या ताईच्या वरती झालेल्या अत्याचारातील आरोपींना फाशीची शिक्षा ही अपेक्षा मनोज जरांगे पाटलांनी व्यक्त केली। एक मराठा 1 लाख मराठा म्हणत असलेला मराठा बांधव आता 1 मराठा 1 कोट मराठा झाला। कुणी रस्त्यावर पाणी देत आहे, कुणी नाश्ता देत आहे, कुणी वैद्यकीय सेवा देत आहे। कुणी हे सगळं होत असताना कुणालाही काहीच सांगायची गरज पडली नाही। ज्या ज्या रानातून मराठे चालत गेले ना त्या त्या ठिकाणी 20-20 फुटाचे रस्ते तयार झाले। आले सर्वजण तसे सुखरूपही घरी पुन्हा परतले। कुणाच्या नशिबात भाषण ऐकण्याचं भाग्य मिळालं, कुणाच्या नशिबात जनसमुदाय स्वतःच नियोजन करताना बघायला मिळालं। आम्ही सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरी ग्रामस्थांच्या समवेत आंध्रावली सराटी येथे जात असताना सभेच्या ठिकाणी जात असताना 15 किलोमीटर अंतरावर गाडी लावून आम्ही दुपारी 1:30 तेथे पोहोचलो। मनोज जरांगे पाटलांचे शब्द जरी कानावर पडले नाही तरी त्या ठिकाणी जायचं ही जिद्द ठेवून आम्ही सर्वजण शेताच्या बांधावर वाट मिळेल तेथून सभेच्या ठिकाणी जात होतो आणि जात असताना असंख्य अफाट जनसमुदाय घराच्या दिशेने परत असताना शेताच्या बांधावर शेतामधून चालत असताना आम्हाला दिसत होता आणि आम्हालाही शब्द ऐकू यायचे, पण त्यातील काही जण आम्हाला म्हणत होते तुम्हाला खूप उशीर झालाय। पण मनामध्ये हीच भावना होती की ज्या भूमीला माझ्या 1 कोटी बांधवांचा चरण स्पर्श झालेला आहे त्या भूमीचं दर्शन घेण्यासाठी आम्ही तिथे जाणार आहोत अशी भावना व्यक्त करत आम्ही त्या ठिकाणी पोहोचलेलो होतो। आणि त्या ठिकाणी पोहोचल्यावरती त्या अफाट मैदानावरती अजूनही बरेच बांधव त्या ठिकाणी येत असताना दिसत होते। परतत असताना अंतरावली सराटी येथील काही ग्रामस्थ आम्हाला भेटले। आदरणीय मनोज जरांगे साहेबांच्या बरोबर असलेले राजू कुरुमकर हे आम्हाला भेटले आणि रस्त्याने चालत असताना आम्ही त्यांच्याकडे इच्छा व्यक्त केली की आम्हाला जरांगे पाटलांना भेटायचंय।
सभेची वेळ संपलेली होती. सभा आटपून जरांगे पाटील हे अंतरावली सराटी येथील हनुमान मंदिराच्या प्रांगणामध्ये पुन्हा मराठी बांधवांच्या भेटीसाठी उपोषण स्थळी उपस्थित होते आणि इच्छा व्यक्त केल्यानंतर त्यांनी आम्हाला मनोज जरांगे पाटलांची भेट घालून दिली. राऊरीची ओळख सांगत असताना मात्र 15 किलोमीटर चालत गेलेला शिनबाग हलका झाला होता. आदरणीय मनोज जरांगे पाटलांबरोबर सेल्फी काढताना आनंद गगनात मावेनासा झाला होता. अशी ही विराट सभा पाहून आता तरी या सरकारला जाग यावी. आतापर्यंत शांतता आणि सहकार्याची अपेक्षा ठेवूनच सर्व पार पडत आले. आजपर्यंत सकाळ मराठा समाज भगवा झेंडा घेऊनच येतो, त्या झेंड्याला दांडाही असतो, हेही ध्यानात ठेवा. धन्यवाद. मी सुनाना गागरे पाटील, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेर येथून. असं गाव लोकसभागाचं दुसरं नाव, जेथे राहतात घराला घरपण, माणसाचं माणूसपण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं. धन्यवाद. कुठून आले आजीबाई सगळेजण? लो गाव कुठलं? नवगाव. कोणतं जिल्हा तालुका? पैठण तालुका. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. एकदम व्यवस्थित बोलत आहेत, सगळ्यांशी बोलत आहेत, प्रेमाने बोलत आहेत, काही अडचण नाही. आणि परत किती वेळेस डबल सभा झाली? आता परत जगातली पहिली घटना आहे की डबल सभा झाली. आता परत कोणत्याही व्यक्तीला ते नाराज करीत नाही. हो, धन्यवाद धन्यवाद. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. धन्यवाद. तांबेरे, सुंदर माझं गाव, श्री क्षेत्र तांबेरे.